बालीमधील उबूद शहराच्या गजबजलेल्या मध्यभागी ठिकाणी एक लपलेलं छोटंसं मंदिर, जे की थेट परीकथेतील दृश्यासारखे दिसते. सरस्वती मंदिर. कमळाचे तलाव आणि गुंतागुंतीच्या कोरीव कामामुळे या बेटावर सर्वात जास्त फोटोज काढले जातात आणि येणाऱ्यांची संख्याही तशीच असते. या जादुई ठिकाणामागील कथा काय आहे, तर पर्यटकांना आत का नाही जाऊ दिलं जात, तर या गोष्टीवरती आपण थोडीशी चर्चा करूयात. तर सरस्वती मंदिराची कथा अशी आहे की तुलनेने आधुनिक आहे. हे मंदिर 1951 to 52 या दरम्यान बांधले गेले आहे. तेही एखाद्या राजाने नाही, तर उबूदच्या राजपुत्राने हे मंदिर बांधले. त्यांना प्रसिद्ध बालिनीय वास्तुशास्त्र आणि शिल्पकार आयगुस्ती न्यूमन लॅम्पर्ट यांना हे काम सोपवलं होतं. ज्ञानकला आणि बुद्धिमत्तेची हिंदू देवी, जे की आपण सरस्वती देवीला मानतो, या देवीसाठी हे मंदिर तयार करण्यात आलेलं आहे. म्हणूनच हे मंदिर कला व डिझाईनचा एक उत्कृष्ट नमुना मानला आहे. येथील प्रत्येक दगडावर कोरीव कामातून ही कलात्मकता जपते. आता आपण बघूयात की प्रश्न हा सारखा पडतो आम्हाला की आम्ही जेव्हा पण बालीमध्ये जितकेही आम्ही मंदिर पाहिले, त्या मंदिरामध्ये आम्हाला एंट्री नव्हती. बाहेरूनच आपण इकडून तिकडून फोटोज काढायचे आणि यायचे. पण असं का? तर इथे बालिनीय हिंदू मंदिरे देवांचे पवित्र घर मानली जातात, केवळ पर्यटनाची ठिकाणी नाहीत. आतील गाभारा केवळ पूजा करणाऱ्यांसाठीच राखीव आहे, जे की येथे प्रार्थना आणि पवित्र विधी करतात. तर हे लोक कोण आहेत? तर हे लोक फक्त बालीमधील शहरातीलच लोक आहेत. इंडोनेशियामधीलच लोकांना फक्त इथे एंट्री भेटते. तर देवाबद्दल बोलायचे झाल्यास अनेक पर्यटक राजा राणीचे चेहरे किंवा आपण त्या सिंहासनाबद्दल बोलूयात. तर हे सिंहासन काय आहे? तर मंदिराच्या पवित्र भागामध्ये पद्मासन सिंहासन आहे, जे की बालिनीय हिंदू धर्मातील सर्वोच्च देव अचिंत्य यांना समर्पित आहे. तसेच येथे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिदेवांना समर्पित 3 सिंहासने आहेत. तर आपण आतल्या सिंहासनावरती तर जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी असं सिंहासन तयार केलं आणि इथे तुम्ही बाहेर बसून तुम्ही सेम तशा फोटो काढू शकता आणि त्या सोशल मीडियावरती पोस्ट करू शकता. तर याचं एकच कारण आहे की त्यांना तो म्हणजे पर्यटक प्लेस फेमस पण करायचा आहे आणि त्याच्यातून येणारा पैसा जो की अजून थोडासा त्यांनी लावून ते प्रत्येक ठिकाणी ते इन्व्हेस्ट करू शकतात. कारण बाली हे फक्त पर्यटकावरतीच उदरनिर्वाह करतं. कारण जिथंपर्यंत आम्ही बघितलं आहे तिथंपर्यंत त्यांच्याकडे कुठलंही दुसरं सोर्स नव्हतं. मग पर्यटन हा एकच सोर्स आहे आणि त्यांनी त्याला इतक्या चांगल्या प्रकारे जोपासला आहे की बस. तुम्ही बघू शकता इथे कुठेही घाणी नाही आहे, इथे कुठेही असं म्हणजे चोरी वगैरे होत नाही. कारण आम्ही स्कूटी घेतलेली ना, त्या स्कूटीचं पण हेल्मेट आम्ही बाहेर जरी अडकवून ठेवलं आणि 3-3, 4-4 तास आम्ही तिकडेच जरी गेलो तर कोणी त्या स्कूटीला तर सोडा, त्या स्कूटीचं हेल्मेट पण कोणी काढून घेतलं नव्हतं. तर जर तुम्ही खरंच जर पर्यटक देश बनवत असाल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीही आपल्या डोक्यामध्ये राहायला पाहिजेत की बाबा हां, जर तुम्ही आणि इतके लोकांना पण इतक्या चांगल्यानी कुठलीही गोष्ट असो, फोटो पण काढा म्हटल्याच्यानंतर असं खूप सुंदर प्रकारे ते लोक एक्सप्लेन करतात कुठलीही गोष्ट किंवा या मंदिराची रहस्य वगैरे कुठेही लिहून ठेवलं नव्हतं त्यांनी काहीही. त्यामुळे आम्हाला जेही इन्फॉर्मेशन पाहिजे होती ते लोकल गाईड डायरेक्ट तिथे हे करायची गरज नव्हती. जे पण तिथं गार्ड वगैरे होते त्यांनाही विचारल्याच्यानंतर ते लोक खूप छान प्रकारे आपल्याला कोणतीही गोष्ट सांगू शकतात. आजूबाजूचे रेस्टॉरंट वगैरे आहेत इथेही. या तलावाच्या साईडला आजूबाजूला 2-3 रेस्टॉरंट आहे. एक स्टारबक आहे आणि एक लोटस कॅफे म्हणून फेमस आहे. आता येथेच एका साईडला त्यांनी 5 पांडवांची स्टॅच्यू ठेवलेली आहेत, ज्यावरती की लिहिलेलं होतं, त्यांची नावं पण लिहिलेली होती, जे की पहिले आहेत युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव. तर हे अशी 5 पांडवांची त्यांनी स्टॅच्यूज इथे साईडला लावलेले पण आहेत. त्यासोबतच त्यांनी असंही सांगण्याचा प्रयत्न केला आहे की अधर्मावरती धर्माचा विजय, असे त्यांचे स्लोगन्स पण आहेत बालीमध्ये. आपल्याला असं वाटतं की भारतामध्येच हे सगळं आहे. कदाचित अगोदर काय होतं माहिती नाही आपल्याला, पण जेव्हा मी हे सगळं इथलं पाहिलं त्यावेळेस असं वाटत होतं की बाली म्हणजे फक्त हिंदू कल्चरच तिथे जास्त तर आम्हाला बघण्यामध्ये आलं, बाकीच्या कुठल्या दुसऱ्या कल्चर्सपेक्षा. आणि ते लोक खूप छान प्रकारे त्या गोष्टींना जपवतात. असं नाही की करायचे म्हणून करायचे नाही, ते असं एकदम सुंदर प्रकारे. हां ठीक आहे, पर्यटनाचा संच विषय आहे आणि पर्यटनच त्यांचं एक उदरनिर्वाहाचं कारण पण आहे, पण त्याच्यामध्ये ते ग्रॅटिट्यूड पण आहे त्या लोकांमध्ये बालीमधल्या. आता फोटोज क्लिक करून इतका कंटाळा आला आहे, त्याच्यामुळे थोडंसं बसूया तिथे मस्त आणि एन्जॉय करूया जरा व्ह्यू वगैरे. त्यानंतर सारांग रिटर्न करायचं टाईम झाला आमचं. असं काही नाही, टाईम काही नाही आहे, तुम्हाला जितका वेळ बसायचं तितका वेळ बसू शकता, कारण दुसरे पण प्लेसेस आपल्याला एक्सप्लोअर करायचे, त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो इकडनं. तर तिकीट 60,000 पर पर्सन होतं, जे की इंडोनेशियन रुपीजमध्ये होतं. आपल्याकडचे 450 वगैरे असं धरूयात आपण. तर दोघांचे मिळून असे तिकीट झालेले 450 पर पर्सन.
त्यानंतर आजूबाजूलाच ना खूप सारी अशी वेगळी वेगळी रॉयल पॅलेस वगैरे आहेत. तर एक रॉयल पॅलेस म्हणून होतं, तिथे फ्री एंट्री होती आणि खूप सुंदर होतं ते पण. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. भेटू नेक्स्ट